संध्याताई फाउंडेशनच्या अंतर्गत शिवालय को-ऑपरेटिव्ह बँक, शिवालय महिला उद्योग समूह व मा जिजाऊ महिला महाविद्यालय नांदेड द्वारा आयोजित इयत्ता 10वी व 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न. नांदेड शहरातील संध्याताई फाउंडेशनच्या वतीने आज दिनांक 15 मे 2026 रोजी मा जिजाऊ महिला महाविद्यालय तरोडा खुर्द या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे सनदी अधिकारी एकनाथ उर्फ अनिल मोरे साहेब, डॉक्टर सुजिन सर, सौ संध्याताई कल्याणकर, माननीय आमदार बालाजी भाऊ कल्याणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश कासेवार व विनोद कासाळेकर यांनी केले. पटलावरती उंची गाठता साहेब आणि जे मोरे साहेब भावाप्रमाणे उभे टाकलेले आहेत त्यांच्या शुभ हस्ते भाऊजीचा म्हणजे आदरणीय आमदार साहेबांच्या इथे येत्या जून पासून नांदेड उत्तरच्या सर्व विद्यार्थ्यांना पहिल्या इकडे कॅमेरामध्ये समोर बाहेर कॅमेरामध्ये समोर बघा, समोर बाहेर जोरदार टायर 96 इकडे बघा, जानू इकडे बघा. इकडे बघा सर्वात जास्त रिझल्ट देणारी शाळा म्हणजे मरळक येथील जिल्हा परिषद शाळा. वाडकर सरांनी त्या ठिकाणी माझं नाव जान्हवी महेंद्र चिंचोलीकर आहे. मला 10वी मध्ये 97.20 एवढे मार्क पडले आहेत आणि मी माझ्या पूर्ण यशाचं श्रेय हे माझ्या घरच्यांना, माझ्या आजीला, आई, बाबा, काका सर्वांना देईन आणि त्याच प्रकारे माझ्या शाळेला देईन. माझ्या या एवढ्या चांगल्या मार्क्ससाठी जे जबाबदार आहेत ते पूर्ण शाळा आणि माझे घरचे आहेत. धन्यवाद. आणि पुढे जाऊन मला न्यायाधीश व्हायचं आहे. अभ्यासाचं नियोजन मी पूर्ण वेळ मी जास्त वेळ अभ्यास नाही करत होते, कारण मी शाळेमध्ये जास्त जायचे. शाळेमध्ये आमचे शिक्षक असे होते की अगदी रात्रीही कॉल केला तर ते पूर्ण मार्गदर्शन द्यायचे. त्यामुळे पूर्ण श्रेय शाळेचंच आहे. धन्यवाद. आजीचं होतं. मी आजी माझी आजीचंच आहे जे काही आहे माझं, आणि आजी सतत मला मार्गदर्शन करत असते, माझ्या भविष्यासाठी करत असते. थँक्यू नांदेड न्यूज, ज्यांनी माझं एवढं चांगलं कौतुक केलं. आज नांदेड नगरीमध्ये संध्याताई फाउंडेशनच्या वतीनं शालांत परीक्षेमध्ये म्हणजे 10व्या वर्गात ज्यांनी प्रावीण्यासह ही परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे अशा यशवंतांचा, गुणवंतांचा, बुद्धिवंतांचा सत्कार संध्याताई फाउंडेशनच्या वतीनं या नांदेड उत्तरचे लाडके आमदार आदरणीय बालाजीराव कल्याणकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला आहे. गुणवंतांचा सत्कार करणं हे समाजाचं सामाजिक कर्तव्य आहे. समाजात जेव्हा गुणवंत, ज्ञानवंत, कीर्तिवंत, पुण्यवंत विद्यार्थी वाढतील तेव्हा ते देश सेवेला प्रेरित होते. आपण भारत माझा देश आहे प्रतिज्ञा घेतो, सारे भारतीय माझे बांधव आहेत असंही म्हणतो. असं म्हणत असताना ऍक्च्युअली महिलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, गोरगरिबांसाठी या सर्वांसाठी काम करणारे आदरणीय बालाजीराव कल्याणकर साहेब आमदार आणि आमचे भगिनी आदरणीय संध्याताई या दोघांच्याही कार्याचं मी निश्चितपणे कौतुक करू इच्छितो. आणि मी आत्ताच माझ्या भाषणामध्ये बोलल्याप्रमाणे नांदेड शहरामध्ये
10वी आणि 12वीच्या म्हणजे 10वीचा तर निकाल लागला, 12वीचा निकाल जेव्हा पुढच्या वर्षी लागेल तेव्हा कमीत कमी 100 विद्यार्थी मेडिकलला या भागातून आणि 100 IIT किंवा NIT किंवा चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजला COEP असेल, VJTI असेल अशा सारख्या कॉलेजला गेले पाहिजे आणि शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ताई धावून आलेले आहेत. ताईंच्या कार्याला आमच्या लाख लाख शुभेच्छा आहेत. एवढंच. संध्या फाउंडेशन यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केलेला आहे. त्या निमित्ताने या कार्यक्रमाला उपस्थिती आमचे मार्गदर्शक एकनाथराव मोरे साहेब, तसेच आमचे डॉक्टर मित्र डॉक्टर सुजित साहेब, आमचे मळकचे मुख्याध्यापक वारकड साहेब, तसेच आमचे नगरसेवक धम्मा कदम, तालुका प्रमुख गणेश बोकारे, तसे इतर या कार्यक्रमाला पाहुण्यांनी उपस्थित लावली आणि आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. सत्कार महाराष्ट्रामधून राज्यामधून जे चांगले उत्तीर्ण 10वीला विद्यार्थी झालेले आहेत त्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला होता. त्या निमित्ताने आमच्या मिसेस सौ संध्या कल्याणकर यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यांच्या शिवाले संध्या कल्याणकर फाउंडेशनच्या मार्फत त्या निमित्ताने त्यांचं मी कौतुक करतो की खूप चांगला दरवर्षीप्रमाणे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करत असतात. त्या निमित्ताने त्यांचं कौतुक करतो, त्यांच्या टीमचे कौतुक करतो. हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम कोणताही कार्यक्रम यशस्वी करण्यात 100% ते प्रयत्न करत असतात. तसेच आमचे प्रकाश पाटील हो, तसेच कासलीवार हो, असे एक चांगले त्यांच्या पाठीमागे खंबीर उभे आहे. म्हणूनच आज हे कार्यक्रम सक्सेस करण्यामध्ये यशस्वी आहेत. त्यांनी या निमित्ताने मी तर या भागाचा आमदार असलो तरी मी 100% त्यांच्या पाठीशी येणाऱ्या काळामध्ये असेच चांगले कार्यक्रम सत्कार गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सुद्धा आयोजित करत राहतील. या निमित्ताने सांगतो सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद महाराज. मला आपलं मुंबईला आंतरराष्ट्रीय योगा दिन आहे 21 जूनला. त्यामार्फत आम्ही दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब संवाद साधत असतात योगाशी, योग साधूशी. त्या निमित्ताने काल भेटायला गेलो, त्यांचा सत्कार केला. सोनटक्के यांनी जे योगा गुरु आहेत ते त्यांनी, आणि त्या निमित्ताने येणाऱ्या काळात सुद्धा ते कार्यक्रम घेत असतात.